सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधानसभाचे निवडणूक निकाल जाहीर झालेले आहेत आणि या निकालामध्ये जे निकाल आलेले आहेत ते निकाल कुणाच्या मते धक्कादायक आहेत, तर कुणाच्या मते हे अपेक्षित होते, तर कुणाच्या मते सामाजिक समीकरणच त्या पद्धतीचं असल्यामुळे हेच निकाल लागणार होते. अशा विविध मतांची आज चर्चा होते आहे. यामध्ये एक पक्ष म्हणजे या निवडणुकीपूर्वी मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा संघर्षही उभा राहिला होता आणि त्या अनुषंगानं या निकालाकडे ओबीसी कार्यकर्ते विचारवंत कसे पाहता आहेत किंवा कसं त्यांचं विश्लेषण येत आहे हे आज आपण पाहणार आहोत. आणि आपल्या सोबत आहेत आज विचारवंत कार्यकर्ते मान्य प्राध्यापक श्रावण देवरे सर. सर, आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये स्वागत. तर आजचे निकाल लागलेले आहेत. जवळपास सर्व फेऱ्या शेवटच्या क्षणाला आता आलेल्या आहेत आणि निकाल जवळपास निश्चित झालेले आहेत. आणि महाराष्ट्र विधानसभेचे हे निकाल एकतर्फी म्हणावेत असे आहेत. महायुती, भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती या निवडणुकीत जिंकलेली आहे. याचं प्राथमिक विश्लेषण किंवा या विजयाकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? आजच्या या महानिकालाने, म्हणजे महाराष्ट्रातील निकाल म्हणून महानिकाल नाही, तर खरोखर हे महानिकालच आहे. यांनी अनेक गोष्टींचा निकाल लावलेला आहे या आजच्या महानिकालाने आणि म्हणून त्याला आपण महानिकाल म्हणणार आहोत. आता या महानिकालातून ज्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत त्याच्यात सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट पुढे आलेली आहे ती म्हणजे जाती अंताचा प्रश्न, जाती व्यवस्थेचा प्रश्न हा सर्वात पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. म्हणजे तुम्हाला दिवसभरच्या टीव्ही चर्चेमध्ये कुठेही तुम्हाला जातीचा उल्लेख दिसणार नाही, कुठेही तुम्हाला मराठा ओबीसीचा उल्लेख दिसणार नाही. सगळे जे काही विश्लेषक आहेत, विचारवंत आहेत, सगळे जण लाडकी बहीण म्हणून नाचवत आहेत दिवसभर टीव्हीवर. परंतु एकही विचारवंत, एकही विदूषक किंवा एकही नेता या सगळ्या निवडणुकांमध्ये जो प्रश्न गाजलेला होता तो प्रश्न म्हणजे मराठा ओबीसी प्रश्न, की जो मुख्यतः आज जाती व्यवस्था अंताशी निगडीत असलेला प्रश्न बनलेला आहे, त्याच्यावर कोणीही आज चर्चा करताना दिसत नाही. अर्थात याच्यामध्ये एक फार मोठे षडयंत्र असतं ते आपण समजून घेऊ शकतो. आणि ओबीसींना एखाद्या गोष्टीचं श्रेय देणं म्हणजे आपल्याकडे कमीपणा समजला जातो आणि ही परंपरा आहे नेहमीची. आता दुसरं एक फार महत्वाचं वैशिष्ट्य या महानिकालाने पुढे आणलेलं आहे ते जे आजपर्यंत होत होतं ते आज ठळकपणे सिद्ध झालेलं आहे. आणि ते जाती व्यवस्थेचं जे वैशिष्ट्य आज ठळकपणे सिद्ध झालेलं आहे ते म्हणजे एखाद्या समाज घटकाला जर तुम्ही भीतिग्रस्त बनवलं, दहशतीत आणलं, तर तो समाज घटक मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकांमध्ये निर्णायक ठरत असतो. म्हणजे मी फार जुनं उदाहरण देत नाही, परंतु भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस बहुसंख्य मुस्लिम हे मुस्लिम लीगला मतदान करत होते. मुस्लिमांचा पक्ष मुस्लिम लीग होता. परंतु भारताची फाळणी झाल्यानंतर बरेचसे बहुसंख्य मुस्लिम पाकिस्तानला निघून गेले आणि भारतामध्ये जे राहिले ते अत्यंत अल्पसंख्याक, म्हणजे आधीच ते अल्पसंख्य होते आणि त्याच्यात पुन्हा अति अल्पसंख्य मुसलमान झाले भारतामध्ये. तर इथल्या प्रस्थापित व्यवस्थेने किंवा ब्राह्मणी व्यवस्थेने पहिलं काम काय केलं की धार्मिक दंगलीच्या माध्यमातून इथल्या मुस्लिमांना दहशतग्रस्त बनवलं, भीतीग्रस्त बनवलं आणि त्यांना असुरक्षित केलं. आता मुस्लिम मोठ्या प्रमाणात असुरक्षित झाल्यामुळे, कारण मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली त्यावेळेस देशामध्ये झालेल्या होत्या आणि जसे हिंदूंवर अत्याचार झाले तसे मुस्लिमांवर पण अत्याचार झाले. परंतु फाळणीनंतर हिंदू बहुसंख्य होतेच आधीपासून, परंतु मुस्लिम हे अल्पसंख्याकांमधले अल्पसंख्याक बनले आणि म्हणून ते दहशतीत गेले, भीतीमध्ये गेले आणि असुरक्षित झाले. मुस्लिम असुरक्षित झाल्यामुळे काय झालं की इथल्या मुस्लिमांनी
पहिली प्रायोरिटी दिली ती सुरक्षिततेला, की आपलं घर सुरक्षित राहिली पाहिजे, आपली फॅमिली सुरक्षित राहिली पाहिजे, आपल्या सुरक्षा मिळाली पाहिजे. या पहिल्या प्रायोरिटीमुळे काय झालं, त्यांना मुस्लिमांनी असं ठरवलं, अगदी फतवे पण काढले त्यांनी तेव्हापासून, की काँग्रेसला मतदान करा, काँग्रेसला निवडून आणा, म्हणजे आपल्याला सुरक्षा मिळेल. बाकी काँग्रेसने आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल, आम्हाला आरक्षण नको, आम्हाला तुमच्या सोयी सवलती पण नको, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त सुरक्षा पाहिजे. आणि म्हणून हिंदू महासभा किंवा जनसंघ वगैरे सारखे जातीवादी किंवा ब्राह्मणवादी पक्ष निवडून आले तर मुस्लिम असुरक्षित होईल, आणि जर काँग्रेस निवडून आली तर मुस्लिम सुरक्षित होतील. म्हणून मुस्लिमांनी आपली स्वतःची मुस्लिम लीग पार्टी सोडून दिली आणि काँग्रेसला पकडलं. मुस्लिम लीगचे ते खासदारही निवडून आले नाहीत कधी, लक्षात. तर मुस्लिमांनी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसला साथ दिली आणि सुरक्षितता मिळवण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता. आता किती सुरक्षितता मिळाली हा आपण नंतरच्या अभ्यासात आपण सांगू शकतो, परंतु त्यांना कायम दहशत ठेवायचं आणि काँग्रेसकडे राजकारण होतं. त्यानंतर ते 56 नंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर साधारणतः 10 वर्षापर्यंत सगळे दलित हे रिपब्लिकन पक्षाला मतदान करत होते आणि काही प्रमाणात रिपब्लिकन पक्षाचे खासदार आमदार निवडून येत होते. दलित हे रिपब्लिकन पक्षाला मतदान मोठ्या प्रमाणात करत होते 65 सालापर्यंत. 65 सालानंतर मोठ्या प्रमाणात आरक्षणाच्या विरोधात, दलितांच्या विरोधात दंगली सुरू झाल्या आणि दलित असुरक्षित झाला, भीतीग्रस्त झाला, भयग्रस्त झाला. आणि तेव्हा मग दलित समाज घटकाने हा विचार केला की बाकीचं आपल्याला काही नको, पण आपल्याला सुरक्षा पाहिजे. जर जनसंघ हिंदुत्ववादी पक्ष जर निवडून आले तर दलितांचं शिरकाण होईल आणि म्हणून काँग्रेसला साथ दिली तर आपली सुरक्षा राहील. म्हणून दलितांनी आपला रिपब्लिकन पक्ष सोडून दिला आणि काँग्रेस पक्षात धरला. मुस्लिमांनी मुस्लिम लीग सोडली, दलितांनी रिपब्लिकन सोडलं, स्वतःचं स्वतंत्र राजकारण सोडून दिलं दलित मुस्लिमांनी आणि काँग्रेसमध्ये ते जॉईन झाले केवळ सुरक्षिततेसाठी. आता पाळी आली ओबीसीवर. ओबीसी हा मोठा समाज घटक असल्यामुळे त्याला असुरक्षितता निर्माण करणे, त्याच्यामध्ये भयग्रस्तता निर्माण करणे, याला बराच कालावधी गेला. आता आपली मागे चर्चा झाली होती हरियाणाच्या उदाहरणावरून. हरियाणामध्ये 2013ला काँग्रेसच्या सरकारने जाटांना ओबीसी मध्ये टाकलं आणि नंतर ते सुप्रीम कोर्टाने नाकारलं. तर त्यावेळेस ज्या प्रचंड मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या जाट विरुद्ध ओबीसी, तर जाट म्हणजे जमीनदार, क्षत्रिय, स्वतःला क्षत्रिय म्हणवणारी जमीनदार, वतनदार, सत्ताधारी रुलिंग कास्ट. तर या रुलिंग कास्टने, सत्ताधारी जातीने, जाट जातीने ओबीसींवर प्रचंड अन्याय अत्याचार केले, दंगली केल्या, त्यांची घरं जाळली, त्यांची व्यवसायाची ठिकाणं जाळलीत, हॉटेल वगैरे वगैरे. आणि जी एक असुरक्षितता हरियाणामधल्या ओबीसीत निर्माण झाली, त्या असुरक्षिततेच्या पायी सुरक्षा मिळावी म्हणून तिथला ओबीसी पूर्णपणे भाजपकडे गेला. कारण काँग्रेस ही आजही काँग्रेस ही जाटांचंच राजकारण करते. म्हणजे काँग्रेसची सत्ता आली तर जाटच मुख्यमंत्री बनणार आणि जाट मुख्यमंत्री बनला की तो ओबीसीवर अन्याय अत्याचारच करणार, हे तिथलं समीकरण ठरलेलं असल्यामुळे काँग्रेसला अजिबात मतदान करायचं नाही. वास्तविक हरियाणामध्ये जी निवडणूक झाली 2-3 महिन्यापूर्वी, त्यावेळेस सगळ्या विचारवंतांनी, पुरोगाम्यांनी, प्रतिगाम्यांनी, सगळ्या टीव्ही चॅनलवाल्यांनी, स्वतंत्र संशोधन करणाऱ्या संस्थांनी एकमुखाने सांगितलं होतं की काँग्रेस बहुमतात येणार म्हणजे येणार, काँग्रेसची सत्ता हरियाणामध्ये येणार म्हणजे येणार आणि प्रचंड बहुमताने येणार, हे सगळ्यांनी एकमुखाने सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे काय झालं की काँग्रेसमध्ये एवढी हवा भरली गेली काँग्रेसच्या फुग्यामध्ये की जेणेकरून या काँग्रेसने मित्र पक्षांना सुद्धा लाथाडून दिलं. ते म्हणाले आता आम्हाला मित्र पक्षाची गरज नाही, आमचं स्वतःच बहुमत येत आहे, त्यामुळे आम्हीच सगळ्या जागा लढवणार, आम्ही मित्र पक्षांना बरोबर घेणार नाही. एवढा आत्मविश्वास प्रचंड मोठ्या प्रमाणात हरियाणात निर्माण झालेला होता. आणि प्रत्यक्ष जेव्हा निकाल आला तेव्हा सगळ्यांचे होश उडाले. तिथं भाजप बहुमतात आला
आणि याचं एकमेव कारण ओबीसी. आणि हे भाजपने लक्षात घेतलं की ओबीसी मुळेच आपण हरियाणामध्ये सत्तेत आलेलो आहोत, अन्यथा आपण आलो नसतो, काँग्रेसचं सरकार येणार होतं, पण ओबीसी मुळे आपण सत्तेत आलो आणि म्हणून भाजपने त्याची परतफेड तिथे ओबीसी मुख्यमंत्री केला, परतफेड म्हणून सैनिक गाडी. तर जे मी तेव्हापासून सांगतोय, जे हरियाणात झालं तेच महाराष्ट्रात होणार. वास्तविक लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ओबीसी हा डिव्हायडेड होता, म्हणजे काही प्रमाणात तो मवी आघाडीकडे होता आणि मवी आघाडीकडे घटनेचं जे काही नरेटिव्ह निर्माण करण्यात आलं होतं की राज्यघटना धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे, त्याच्यामुळे मुस्लिम दलित यांनी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला मतदान केलं आणि डिव्हायडेड असलेल्या ओबीसींनी पण काँग्रेस मवियाला मतदान केलं. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपपेक्षा मवियाला जास्त जागा मिळाल्या महाराष्ट्रात. म्हणजे हा जो प्रश्न मी विचारणार होतो तुम्हाला की लोकसभेमध्ये ओबीसी हा घटक होताच आणि विधानसभेमध्ये देखील ओबीसी घटक होता, पण लोकसभेमध्ये इंडिया आघाडीला विजय मिळाला, त्याचं विश्लेषणही आपण केलं. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की ओबीसी हा जो घटक आहे म्हणजे याला भीतीत आणण्याचा प्रकार सत्ताधारी जातीकडून होतो, तर तसं महाराष्ट्रात झाल्याचं आपण जे म्हणतायत. पण दुसऱ्या बाजूला काँग्रेसने वारंवार ही भूमिका मांडलेली होती की जातनिहाय जनगणना जी ओबीसी संघटनेची, ओबीसी नेत्यांची, ओबीसी राजकीय नेत्यांची, विचारवंतांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे. म्हणजे देशामध्ये सर्वाधिक मागणी जातनिहाय जनगणनेची जर कुणाची असेल तर ती ओबीसी घटकाची आहे. आणि याचं वारंवार उच्चारण राहुल गांधीने करूनही ओबीसी घटक राहुल गांधींकडे आकर्षित झाला नाही. मग यामध्ये काही वैचारिक अपहरण पण ओबीसी समूहाचं होतं आहे का? नेमकं काय होत आहे मग हा जो व्यवहार आपल्याला दिसतो आहे? मुद्दा आहे किंवा तुमचा प्रश्न आहे, याचं उत्तर देण्याची सुरुवात मी पहिल्या मुद्द्यातच केली आहे. मी तुम्हाला काय म्हटलं की लोकसभा निवडणुकीच्या वेळेस पूर्णपणे दलित, पूर्णपणे मुस्लिम काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिलेत आणि डिव्हायडेड ओबीसी हे पण काँग्रेस मवियाच्या बाजूने उभे राहिलेत. म्हणून महाराष्ट्रात मवियाला भाजपपेक्षा जास्त जागा काँग्रेसला आणि मवियाला मिळाले, हे मी तुम्हाला सांगितलं. आता मधल्या काळामध्ये काय झालं की मराठा फॅक्टर जो आहे याला कामाला लावण्यात आलं. म्हणजे शरद पवारांनी अगदी उघडपणे जरांगेची बाजू घेतली आणि जरांगेने सुद्धा उघडपणे भाजप विरोधी भूमिका घेतली, म्हणजे शरद पवारची भूमिका घेतली. आणि ओबीसींना दहशतीत आणण्यासाठी त्यांच्या घरांवर हल्ले झालेत, त्यांच्या हॉटेल जाळले गेलेत, नाभिक बांधवाचे कटिंग सलूनचे दुकानं जाळली गेली. नंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके, श्रावण देवरे यांच्यावर हल्ले झालेत, त्यांच्या घरावर हल्ले झालेत, त्यांच्या गाडीवर तोडफोड करण्यात आली. अशा प्रकारचे प्रचंड हिंसक वातावरण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजातील गुंडांनी आणि समाजकंटकांनी निर्माण केल्यामुळे आणि जरांगेने उघडपणे भाजप विरोधी भूमिका घेतल्यामुळे ओबीसी हा आपोआप मराठा विरोधी म्हणजे तो भाजपच्या बाजूने गेला, केवळ सुरक्षितता मिळण्यासाठी. आता तुम्ही जो मुद्दा विचारला की ओबीसीची सगळ्यात मोठी मागणी तर जातीय जनगणनेची आहे आणि ती राजीव गांधींनी वारंवार मान्य केली आहे. मी तेच म्हणतोय की जेव्हा एखादा समाज घटक दहशतग्रस्त बनतो, भीतीग्रस्त बनतो, असुरक्षित बनतो, तेव्हा तो म्हणतो आम्हाला काहीच नको पाहिजे, आम्हाला सुरक्षा पाहिजे. जर इथे पुन्हा शरद पवारांचं जर सरकार आलं म्हणजे पुन्हा मराठ्यांचं सरकार येईल आणि मराठ्यांचं सरकार जर आलं तर पुन्हा ओबीसीवर अन्याय अत्याचार होतील, ही जी काही भीती ओबीसीच्या मनात होती. म्हणून त्यांनी प्रतिगामी ओबीसी, पुरोगामी ओबीसी, अनाडी ओबीसी, सुशिक्षित ओबीसी सगळ्यांनी एक गठ्ठा भाजपला मतदान केलेलं आहे. आणि त्याचा फायदा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शिंदे गटाला पण झाला आणि अजित पवार गटालाही झाला. अर्थात अजित पवारांनी कधीही जरांगेची बाजू घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी एक तो प्लस पॉईंट होता. परंतु शिंदेला याच्यासाठी फायदा झाला, शिंदेना, की ते भाजपच्या सोबत होते म्हणून शिंदेना आपोआप त्याचा फायदा झाला ओबीसीचा. आणि म्हणून जे आधी निवडणुकीच्या आधी आम्हाला 175 जागा मिळतील, आम्हाला 180 जागा मिळतील असं जे निवडणूक संपल्यानंतरही सांगत होते, ते आता स्वतःच आश्चर्यचकित झालेत
की आम्हाला 225 आणि 226 जागा कसं काय मिळाल्या. आता ते ओबीसीना श्रेय द्यायला कचरतात. लक्षात घ्या. आता वास्तविक निवडणुकीच्या आधीच मी हे सगळं लिहिणार होतो, बोलणार होतो, परंतु आपल्याकडे असहिष्णुता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. म्हणजे मी जर निवडणुकीच्या आधी जर सांगितलं असतं की भाजप बहुमताने सत्तेत येणार आहे, ही वस्तुस्थिती जर मी सांगितली असती, तो लोकांनी त्याचा असा समज करून घेतला असता की श्रावण देवरे गेले भाजपमध्ये. एवढी असहिष्णुता आपल्या विचार जाऊ द्या हो. विद्वान आणि विचारवंत लोक त्यांची आकलन शक्ती जातीग्रस्त झालेली आहे, त्यांची बुद्धी जातीग्रस्त झालेली आहे, आणि त्यामुळे माझ्या मित्रांनाही त्याचा धक्का बसला असता आणि माझ्या हितशत्रूंना तर ते कोलीतच हातात मिळालं असतं की श्रावण देवरेंनी भाजपची बाजू. म्हणून मी ठरवून घेतलं निवडणुकीच्या काही लिहायचं नाही, काही बोलायचं नाही. ओबीसीमध्ये जी काही अस्वस्थता निर्माण केलेली आहे समाजकंटकांनी आणि गुंडांनी, ती ओबीसीची अस्वस्थता बीजेपीला फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे आपण बोलू अथवा न बोलू त्याचा काही परिणाम होणार नाही, आणि म्हणून मी शांत राहिलो. परंतु ओबीसीचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जे मत व्यक्त केलं प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी, त्यांनी निवडणुकीच्या आधी, मतदानाच्या आधी कमीत कमी 3 वेळा टीव्ही चॅनलवरून सांगितलं की ओबीसी भाजपला मतदान करणार आहे. आणि ज्याप्रमाणे मी ओबीसी जनतेमध्ये मासमध्ये काम करतो रस्त्यावर उतरून, तसं लक्ष्मण हाके सुद्धा रस्त्यावर उतरून काम करणारे लढवय्ये कार्यकर्ते आहेत. आणि ओबीसीमध्ये काय चाललेलं आहे, काय अस्वस्थता चाललेली आहे, हे लक्ष्मण हाके जसे ओळखू शकतात. ते बोलून गेलेत. फरक एवढाच आहे की मी बोललो नाही. बाकी म्हणजे काही ओबीसी, बाकीचे ओबीसी आहेत पुस्तकी विद्वान, कोणी प्राचार्य आहेत, कोणी प्राध्यापक आहेत, कोणी लेखक आहेत, साहित्यिक आहेत, हे सगळे पुस्तकी विद्वान, स्वतःला पुरोगामी म्हणवणारे, कधी दिसणार नाही किंवा हे भाजपकडे पण त्यांना दिसणार नाही, आणि आपली विद्वत्ता पाजळत बसणार, स्वतःच्या कपाळावर पुरोगामी शिक्का म्हणून मारत बसणार. आणि मगाशी तुम्ही जे म्हटले की हरियाणामध्ये ओबीसींनी एक गठ्ठा बीजेपीला मतदान केलं आणि त्याचं फलस्वरूप म्हणून हरियाणाचा मुख्यमंत्री ओबीसी देण्यात आला. आताही आपण जे म्हणत आहात की महाराष्ट्रामध्ये बीजेपी किंवा महायुतीला जे यश मिळालं ते केवळ ओबीसी आणि ओबीसीमुळे आहे. तर मग आपण अशी अपेक्षा करता आहेत का, किंवा अशी आशा आहे का की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद देखील ओबीसी नेत्याला दिलं जाईल, अशी काही अपेक्षा आपल्याला आता वाटते आहे का? अजिबात असं काही होणार नाही, कारण ओबीसीला नेहमी गृहीत धरलं जातं. आणि मगाशी मी जे सांगितलं की मुस्लिमांना भयग्रस्त केलं आणि काँग्रेस बहुमतात आली, तर काँग्रेसने कधी मुस्लिम प्रधानमंत्री केला नाही, किंवा काँग्रेसने कुठं मुस्लिम मुख्यमंत्री पण नाही केला, किंवा मुस्लिम मोठ्या प्रमाणात आपल्याला मतदान करत. मुस्लिम भयग्रस्त असल्यामुळे आपल्याला मतं देत आहेत. त्यांना परतावा करण्याची गरज नाही, त्यांना काही देण्याची गरज नाही. ते भीतीमुळे आपल्याला आपोआप मतदान करत राहतील, आपली सत्ता येत राहील. त्याचप्रमाणे दलितांनी सुद्धा काँग्रेस आपल्या स्वतःचा रिपब्लिकन पक्ष सोडून दिला आणि काँग्रेस पक्षाला मतदान केलं दलितांनी, पण त्याच्या बदल्यात काँग्रेसने दलितांना काही दिलं नाही. त्याचप्रमाणे ओबीसींनी आता भाजपला साथ दिली आहे 2014 पासून. जरी मोदी प्रधानमंत्री ओबीसी आहेत असं दाखवतात, तरी पण ते किती ओबीसी हे याच्याबद्दल लोकांना शंका. पण सर, हा जो मधला काळ होता, म्हणजे जसं आपण म्हटलं की 65 पर्यंत दलित मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला मतं दिली आणि त्यापूर्वी मुस्लिम लीगला मुसलमानांनी सोडलं. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की जो उत्तरार्ध म्हणजे जो झाला त्याच्यामध्ये बहुजन समाज पक्ष हा दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात, म्हणजे देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये त्यांचे आमदार देखील निवडून आले आणि मोठ्या प्रमाणात दलितांचं मतदान तिकडे गेलं, म्हणजे ते काँग्रेस विरोधी गेलं. दुसऱ्या बाजूला AIMIAM सारखे पक्ष जे आहेत तेही उभे राहिले आणि मुस्लिमांचं मतदानही तिकडे गेलं. म्हणजे मुस्लिम आणि दलित मतदान एका बाजूला काँग्रेस पासून वेगळं होऊन त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडे गेलं आणि ते पक्ष बऱ्यापैकी यशही मिळवताना दिसले. अशा वेळी काँग्रेसचा जो मतदार गमावलेला आहे तो रिगेन करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत असताना आणि तो तसा झालेला दिसत असतानाही, म्हणजे काँग्रेस देशभरात मात्र पराभूत होताना दिसते किंवा कमी होताना दिसते. तर याचं जी चर्चा लोकांमध्ये होते की बऱ्याच वेळी ते तंत्रज्ञानाला याचा दोष दिला जातो
की मोठ्या प्रमाणात मतदान अशा पद्धतीनं होतं, परंतु तंत्रज्ञानामुळे या गोष्टी होत आहेत असा एक आरोप होतो. तर त्याच्या संदर्भात तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? हा तुमचा रोप ईव्हीएम कडे आहे, मला लक्षात आलं ते. आता आपल्या पुरोगामांमध्ये एक फार मोठी एक वाईट सवय लागलेली आहे की ईव्हीएम महत्वाचा मुद्दा करायचा, म्हणजे जेणेकरून आपल्यावरची बरीच जबाबदारी टळून जाते. कशामुळे झालं? अहो आम्ही तर खूप काम केलं, पण कशामुळे झालं? ईव्हीएम मुळे झालं. तर ईव्हीएमला किती दोष द्यावा याचंही काहीतरी मर्यादा आहे, लक्षात घ्या. कारण ईव्हीएम जर पूर्णपणे जर निवडणुकांमध्ये वापरून सत्तेमध्ये जर येता आलं असतं तर कुठेही काँग्रेसची सत्ता आली नसती, ममता बॅनर्जी आली नसती, तामिळनाडूमध्ये तर एकही डीएमकेचा खासदार आला नसता. परंतु ईव्हीएमला काही विशिष्ट टेक्नॉलॉजीला मर्यादा असतात, हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे. आणि निवडणुका किंवा लोकशाहीच्या वातावरणामध्ये लोकांची मानसिकता काय आहे याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. बघा, ईव्हीएम कधीही 100% वापरता येऊ शकत नाही किंवा त्याचे 100% गैरवापर करता येऊ शकत नाही, कारण त्या टेक्नॉलॉजीच्या मर्यादा आहेत. काय अगदी 7%, 8% किंवा 10% जास्तीत जास्त. परंतु इलेक्शनवर सगळ्यात मोठा निर्णायक फॅक्टर ठरतो तो म्हणजे लोकांची मानसिकता. हे बघा, संविधान धोक्यात आहे, नरेटिव्ह पसरवलं, त्याचा परिणाम झाला की नाही? लोकांची मानसिकता बदलवण्यासाठी जे नरेटिव्ह पसरवलं गेलं त्याचा परिणाम म्हणून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झालं की नाही? मग इथं ईव्हीएम केलं, गेलं कुठं? मग तेव्हा तर ईव्हीएम होतच. तर म्हणून मी वारंवार हे सिद्ध केलेलं आहे की ईव्हीएम वर तुम्ही जास्त भर देऊ नका. लोकांची मानसिकता, लोकांचं प्रबोधन, लोकांची मतं आपण बदलवली तर सत्ता बदल होऊ शकतो. हे कांचीराम साहेबांनी पण सिद्ध केलं, लालू मुलायम यांनी पण सिद्ध केलं, स्वामी पेरेरांनी तामिळनाडूमध्ये सिद्ध केलं. तर आपण महाराष्ट्रात का सिद्ध करू शकत नाही? हे हा माझा वारंवार प्रश्न आहे. आणि प्रत्येक समाज घटकामध्ये जसे प्रतिगामी घटक असतात तसे पुरोगामी पण घटक असतात. त्यामुळे पुरोगामींचा नेहमी प्रयत्न चालू असतो की आपल्या समाज घटकाचं स्वतंत्र राजकारण उभं राहिलं पाहिजे, स्वतंत्र आपला ओबीसी पक्ष उभा राहायला पाहिजे, दलितांना वाटलं आपला स्वतःचा दलित पक्ष उभा राहायला पाहिजे. हे कमी अधिक प्रमाणामध्ये जसं जेवढं तुम्ही प्रबोधन करणार आणि जेवढं शत्रू पक्ष जेवढा तुम्हाला तुमचं खच्चीकरण करणार त्याच्यावर हे अवलंबून असतं. तुम्ही मगाशी बहुजन समाज पक्षाचं उदाहरण दिलं. मधल्या काळामध्ये बहुजन समाज पक्ष यशस्वी झालाही एका राज्यामध्ये, परंतु नंतरच्या काळामध्ये ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजन समाज पक्षाला संपून टाकलं, त्याचा सुपडा साफ केला आणि आता जेवढा बी काही बहुजन समाज पक्ष उरला आहे तो सगळा भाजपमध्येच काम करतो आहे, म्हणजे भाजपची बी टीम, सी टीम म्हणून. तर अशा पद्धतीने केवळ ईव्हीएमला दोष दिल्यामुळे, या गेल्या 10 वर्षात केवळ ईव्हीएमला दोष दिल्यामुळे आणि स्वतःची जबाबदारी झटकल्यामुळे, ईव्हीएमला दोष दिला की तुमची जबाबदारी खतम होते. नाही, पण हरियाणा निवडणुकीतले जे आहे ना 20 जागांच्या संदर्भातले जो वाद होता तो निवडणूक आयोगाकडे अजूनही प्रलंबित आहे. आणि त्या 20 जागांच्या निवडणुकीच्या संदर्भातले जे काही मुद्दे असतील ते निवडणूक आयोगासमोर काँग्रेसने नेलेले आहेत, परंतु त्याच्यावर निर्णय झालेला नाही अद्याप. तर हा जो भाग दिसतो म्हणजे एका बाजूला निवडणूक आयोगाची जी काही एक भूमिका दिसते त्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह वारंवार उभं केलं जातं. तर हा प्रॅक्टिकल स्वरूपातही तो एक भाग असा दिसतोय. नाही, असू शकतं. बघा, काही ठिकाणी असे वाद प्रत्येक निवडणुकीत काही जागांमध्ये असे वाद होतात, कुठे पैसे वाटत, कुठे ईव्हीएम बदल किंवा कुठे ईव्हीएम सापडले, हे प्रत्येक निवडणुकीत चालूच असतं. आणि मग ते निवडणूक आयोगाकडे तक्रार करा, सुप्रीम कोर्टात तक्रार करा, हे चालूच असतं. परंतु एकूण ओव्हरऑल जर आपण टोटल असा विचार केला तर जे हरियाणामध्ये घडलं ते केवळ ओबीसीमुळे घडलं आणि जे आता महाराष्ट्रात घडलंय तेही केवळ आणि केवळ ओबीसीमुळे घडलंय. परंतु ओबीसीना नेहमी गृहीत धरल्यामुळे ओबीसीने अशी अपेक्षा करू नये की आपण भाजपला एवढ्या मोठ्या बहुमताने आपण निवडून दिलं म्हणून भाजप लगेच आपला ओबीसी मुख्यमंत्री करेल किंवा ओबीसी उपमुख्यमंत्री करेल, अशी काही अपेक्षा आपण बाळगण्यात अर्थ नाही. कारण आपण आपल्या सुरक्षिततेला प्रायोरिटी दिली आहे. आणि दुसरीकडे तुम्ही जे म्हटले की काँग्रेसने जात न्याय जनगणनेचा मुद्दा घेतला, 50% आरक्षणाची मर्यादा काढण्याचा मुद्दा घेतला. प्रश्न असा आहे की काँग्रेसवर किती विश्वास ठेवावा? कारण काँग्रेसनेच जात न्याय जनगणना बंद पाडली, काँग्रेसनेच कालेल करार गाडून टाकला,
काँग्रेसनेच मंडल आयोग गुंडाळून ठेवलेला होता आणि काँग्रेसनेच बाबरी मस्जिदचं प्रकरण घडवून आणलं सत्तेमध्ये असताना भाजपला पुढे करून. आणि जेव्हा आज राहुल गांधी विरोधी बेंचवर बसून लोकसभेत बोलतात की 3च सचिव ओबीसीचे आहेत, 3च सचिव ओबीसीचे आहेत. अरे मग तुमच्या राज्यात काय केलं तुम्ही? आणि आजही काही राज्यांमध्ये तुमची सत्ता आहे, तिथं का नाही तुम्ही जात नाही? कर्नाटकमध्ये जात नाही जनगणना का नाही करत? बिहारमध्ये जर नितीश कुमार करू शकतात आपल्या राज्यात, कर्नाटकमध्ये का नाही करू शकत? तेलंगणामध्ये तुमचं राज्य आहे, तिथं का नाही करू शकत? साधा प्रश्न आहे. म्हणजे चुनावी जुमले आता ओबीसी लक्षात यायला लागलं ओबीसीच्या की चुनावी जुमले काँग्रेस पण करतं, केवळ भाजप नाही. तर सांगायचा माझा मुद्दा असा आहे की काँग्रेसवर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती आज ओबीसीमध्ये अजिबात नाही. राहुल गांधीने कितीही क्रांतिकारक भाषण करू द्या, राहुल गांधी कितीही ओबीसीच्या बाजूने बोलू द्या, परंतु राहुल गांधी किंवा काँग्रेस यांच्यावर अजिबात ओबीसी बाकीच्यांचा असेल विश्वास. कारण बाकीचे लोक आपले दलित मुस्लिम लगेच चालले काँग्रेसकडे, तसं ओबीसीचं नाही आहे. ओबीसीची जी काही मानसिकता तयार केलेली आहे मधल्या काळामध्ये, त्याच्या कारणास्तव ओबीसीला नाईलाजास्तव भाजपकडे जावं लागतं. याचं कारण असं की काँग्रेस ही जातीवाद्यांचं राजकारण करते, क्षत्रिय जातीचं राजकारण करते, जात पटेल मराठ्यांचे राजकारण करते काँग्रेस. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आता काँग्रेसकडे परत जाणे शक्य नाही. बिलकुल. आता तुम्ही पण याचा दुसरा परिणाम असा आहे का, म्हणजे आता मगाशी आपण जे म्हटलात की ब्राह्मणी शक्तींचा एक उल्लेख करून आपण म्हटलं की त्यांनी मुसलमानांना घाबरवलं, दलितांना त्यांनी हे केलं. आता ओबीसी त्या घाबरलेल्या मानसिकतेत आहे आणि म्हणून तो काँग्रेसकडून भाजपाकडे वर्ग झाला. पण दुसऱ्या बाजूला म्हणजे ओबीसी एक विचारवंत कार्यकर्ते आणि ओबीसी चळवळ ही आपण चालवतात, ओबीसी राजकीय भूमिका आपण घेतली. अशा वेळी ओबीसीची राजकीय भूमिका ही तुम्ही मगाशी सुरुवातीलाच उल्लेख केला की जाती निर्मूलनाच्या दिशेने आता व्यवस्था किंवा हा समाज आता उभा राहतो आहे. परंतु दुसऱ्या बाजूला जे भाजपाचं किंवा अन्य यांचं आपण समर्थन करतायत त्यांची भूमिका ही जात निर्मूलनाची राहिलेली नाही. मग अशा वेळी ओबीसीची नेमकी भूमिका म्हणजे ओबीसी काँग्रेसकडे परत जाणार नाही, तो दीर्घकाळ भाजपकडे राहील. म्हणजे जातीच्या संदर्भामध्ये मग नेमकी ओबीसीची भूमिका आता वैचारिक नेमकी काय असेल? जर राजकारण अशा पद्धतीचं होत असेल तर मग ओबीसीची सामाजिक भूमिका नेमकी काय असेल? या प्रश्नाचं उत्तर मगाशी तुम्हीच दिलेलं आहे चंद्रकांतजी. तुम्ही मगाशी बोलता हे बोलून गेले की दलित जर काँग्रेसकडे गेलेले असतील तर मग बहुजन समाज पक्ष कसा आला, मुस्लिम जर काँग्रेसकडे गेले असतील तर मग एमआयएम कशी आली? हेच उत्तर आहे. कायमस्वरूपी कुठलाही समाज घटक भीतीग्रस्त राहील किंवा तुमच्या दावणीला बांधलेला राहील अशी परिस्थिती लोकशाहीमध्ये नसते. काही कालांतराने ओबीसी पण हा विचार करू शकतो की आपला स्वतःचा पक्ष उभा राहणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत ओबीसी पक्ष उभा राहत नाही तोपर्यंत जातन्याय जनगणना होणार नाही, 50% मर्यादा तुटणार नाही आणि ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना काहीच मिळणार नाही. हे हळूहळू ओबीसींच्या लक्षात आलेलं आहे. जसं की बहुजन समाज पक्षाच्या लक्षात आलं की दलितांचा पक्ष उभा राहायला पाहिजे म्हणजे दलितांना न्याय मिळेल. जसं मुस्लिमांना लक्षात आलं की मुस्लिमांचा पक्ष उभा राहिला एमआयएम सारखा तर मुस्लिमांना न्याय मिळेल. तसंच ओबीसी मध्ये सुद्धा आता माझ्यासारखे जे काही मित्र आहेत, कार्यकर्ते आहेत, आम्ही प्रयत्न करतोय की ओबीसीचं स्वतंत्र राजकारण उभं राहायला पाहिजे, ओबीसीचा स्वतंत्र पक्ष उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून मी वारंवार तामिळनाडू पॅटर्नवर बोलत असतो. आज नाही तर उद्या तामिळनाडू पॅटर्नला यश मिळणार आहे. कायमस्वरूपी ओबीसी म्हणजे तो कायमस्वरूपी काँग्रेसकडे जाणार नाही आणि परंतु तो कायमस्वरूपी भाजपकडे पण राहणार नाही. लक्षात घ्या, केव्हा ना केव्हा एकदा काँग्रेस एकदा भाजप हे जे काही चालू आहे नौटंकी ही ओबीसींना सोडावी लागेल आणि स्वतःचा स्वतंत्र ओबीसी पक्ष उभा करून न्याय मिळवून घ्यावा लागेल. जसं लालू मुलायम यांनी केलं, जसं तामिळनाडूमध्ये स्टॅलिन करुणानिधी आणि स्वामी पेरियार यांनी केलं, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ओबीसी स्वतःचा स्वतंत्र ओबीसी पक्ष उभा करतील आणि ओबीसीचा पक्षाचा ओबीसी मुख्यमंत्री आणि तिथून मग वाटचाल पूर्ण देशाकडे अशा पद्धतीने होणार आहे.
जाती अंताकडे जाणारा आपला देश असल्यामुळे ओबीसीच्या नेतृत्वाखालील ओबीसी पक्ष जाती अंत करण्यासाठी तामिळनाडूमधून महाराष्ट्रातून तो पूर्ण भारतात जाणार आहे. ही जी काळाची जी वाटचाल आहे जाती अंताची, ही काळाची वाटचाल फार काही काळ थांबवू शकतात, परंतु ती कायमस्वरूपी रोखू शकत नाही, अडवू शकत नाही. ती जाती अंताकडे जाणार म्हणजे जाणार. बिलकुल सर, एक थोडासा मी टक्केवारीला घेऊन एक प्रश्न विचारू पाहतो की मतदान जे होतं म्हणजे 60-65% अंतर्गत जे होतं त्याच्यामध्ये वरच्या जात समूहांचं मतदान हे नेहमीच मोठ्या प्रमाणात होत असतं बहुधा. दुसऱ्या बाजूला आपण जे म्हणतो की लोकसभेमध्ये जसं मराठा, मुस्लिम आणि दलित ही मतं मोठ्या प्रमाणात बाहेर आली, विधानसभेलाही ती शक्यता मोठी होती. म्हणजे वरच्या जाती दलित, मराठा, मुस्लिम ही मतं मोठ्या प्रमाणात होत असताना ओबीसी मतदारांचं प्रमाण नेमकं किती असेल या सगळ्या प्रकारामध्ये असं तुम्हाला वाटतं? हा टेक्निकल प्रश्न आहे, परंतु हा बोला बोला. या निवडणुकीत हो 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 तुम्ही जर टीव्हीच्या पडद्यावर जर आकडे बघितले, मला तर खरं म्हणजे हसू पण येत होतं आणि थोडंसं आश्चर्य पण वाटत होतं की आपण हे जे निकाल पाहतो आहेत हे लोकसभेचे निकाल पाहतो आहेत का. म्हणजे जे आकडे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खात्यात होते, शरद पवारच्या राष्ट्रवादीच्या खात्यात होते, किंवा काय आणखी कोण तो तिसरा पक्ष उभाटा पक्षाच्या खात्यात होते, अहो तेच आकडे आता विधानसभेच्या निवडणुकीत दिसत आहेत. ही गोष्ट किती आश्चर्यजनक आहे, लक्षात घ्या. तर सांगायचा माझा उद्देश असा आहे की ही सगळी जी किमया आहे ही एक गठ्ठा ओबीसी मतदारांनी घडवून आणलेली किमया आहे. आणि म्हणून जिथं स्वतः भाजपच 175ची अपेक्षा धरत होता तिथं तो 226च्या वरती गेला मग एकूण टोटल महायुती, आणि तो पूर्वीच्या आतापर्यंतच्या आकड्यांच्याही पलीकडे गेला भाजप स्वतः, म्हणजे काहीतरी 125-26च्याही पुढे चालला गेलेला आहे. म्हणजे एवढा एक गठ्ठा मतदान महायुतीला ओबीसींनी केल्यामुळे झालं, दलितांनी नाही. दलितांनी पूर्णपणे काँग्रेसला मतदान केलेलं आहे संविधानाच्या नरेटिव्हमुळे. मुस्लिमांनी सुरक्षितेच्या पायी पूर्णपणे काँग्रेसला मतदान केलेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत विभाजन पण मोठ्या प्रमाणात राहिलेलं होतं. म्हणजे अनेक पक्ष जवळपास 7 ते 8 उमेदवार प्रत्येक मतदारसंघात होते. तर ते विभाजनाचाही काही परिणाम असेल की नाही? काही परिणाम नाही. किती अपक्ष निवडून आले 288 मधून? काही परिणाम नाही. एक गठ्ठा, एक तर भाजप एक तर काँग्रेस, एक तर भाजप एक तर काँग्रेस, अशी सरसकट विभागणी झालेली. आणि काही लोकांचे तर डिपॉझिट जप्त झालेले, काही अपक्षांचे वगैरे, किंवा तुम्ही म्हणता ते 7-8 उमेदवार वगैरे. काही त्याचा काही परिणाम नाही झाला. हा केवळ आणि केवळ ओबीसीमध्ये असुरक्षितता निर्माण केल्यामुळे ही भाजपला फायदेशीर ठरली. आणि याच्यात सर्वात मोठा महत्वाचा फॅक्टर आहे की जरांगे जी आजपर्यंत भाषा करत होता की याला गाडू, त्याला साफ करू, त्याला हे करू, तर ते नाटक आता बंद झाले. त्याच्यातून आता मुक्ती मिळायला हरकत नाही. अलग लक्षात. म्हणजे जी काही समाजकटकाची दहशत होती, जाडपोड, मारहाण, ओबीसी नेत्यांना मारठोक करणे, त्यांच्या घरांवर हल्ले करणे, ही भीती कुठेतरी थोडीफार आता कमी झालेली आहे. कारण भाजप कितीही वरवर काही म्हणत असला आणि ओबीसींना श्रेय देत नसेल, परंतु भाजपलाही कळतं की केवळ ओबीसीमुळे आपण एवढ्या प्रचंड बहुमतामध्ये आलेलो आहोत. आणि त्यामुळे भाजपला निश्चित ओबीसीचा विचार करावाच लागेल. आणि ओबीसींना काही प्रमाणात का होईना त्यांना ते उपमुख्यमंत्री बनवणार नाहीत आणि मुख्यमंत्री बनवणार नाहीत, आणि तशी ओबीसींची अपेक्षा पण नाही, आलं लक्षात. परंतु सुरक्षितता देण्याच्या बाबतीमध्ये भाजप निश्चित पावलं उचलेल याची मला पूर्णपणे अपेक्षा आहे, आशा आहे. आणि येत्या काळामध्ये ही दहशत कमी कमी होत जाणार आहे. आणि याच्याबद्दल मी ओबीसीचं खरं म्हणजे अभिनंदन करतो की तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. आणि तुमची भयग्रस्तता तुम्ही कमी करण्यासाठी किंवा तुमची असुरक्षितता कमी करण्यासाठी तुम्ही जे काही हे किमया घडून आणली, तिला माझा खरोखर सॅल्यूट आहे, सलाम आहे. बिलकुल बिलकुल. पण हे जे राजकारण आहे म्हणजे 2014 नंतर आता जे देशात उभं राहिलेलं आहे, आणि आज महाराष्ट्रामध्ये सलग म्हणजे
आपण असं म्हणूया की मधला 2.5 वर्षाचा कालखंड जो महाविकास आघाडीचा सोडला, तर आता सलग भाजप महायुतीचं सरकार जे आहे, म्हणजे 2014 मधल्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे हे शिवसेना एकत्रित होती, ती 2019 मध्ये विभाजित झाली आणि आता उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हे आता सत्तेच्या बाहेर आणि भाजप आणि काही नवीन 2 गट ज्यांचा आता स्वतंत्र पक्ष बनला, मूळ पक्ष त्यांच्याकडे आला. तर हे जे महाराष्ट्राचं बदललेलं राजकारण आहे, या राजकारणामध्ये आता ओबीसींनी मतदान केल्यामुळे ओबीसींच्या अनुषंगानं हे राजकारण किंवा हे सत्ताकारण आता पुढे कसं जाणार आहे? बघा, मला याच्यातून एक महत्वाची गोष्ट पुढे आणायची आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही ओबीसीच्या विरोधात वागतात किंवा ओबीसीच्या विरोधात काही निर्णय घेतात, तेव्हा तेव्हा ओबीसींनी आपली किमया दाखवली. बघा, 2013ला ज्याप्रमाणे हरियाणात जाताना ओबीसी मध्ये टाकलं काँग्रेसने, तर तिथे ताबडतोब ओबीसींनी काँग्रेसची सत्ता खतम केली आणि भाजप तिथे सत्तेत आली. 2013ला त्याच वेळेस 2013ला पृथ्वीराज चव्हाणांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ओबीसीच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्मिती केली त्या काळामध्ये. तर ओबीसींनी ताबडतोब पृथ्वीराज चव्हाणांना शिक्षा दिली, त्यांचं सरकार गेलं आणि भाजपचं सरकार आलं. म्हणजे ओबीसींनी हे करून दाखवलं. त्यानंतर याच्यातून काही फडणवीसांनी याच्यातून काहीतरी शिकलं पाहिजे होतं, परंतु त्यांना असं वाटलं की आपण हे उलटू शकतो, म्हणून फडणवीसांनी सुद्धा सत्तेत आल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटता ठेवला आणि त्यांना असं वाटलं की मराठा आपल्याला मोठ्या प्रमाणात मतदान करतील आणि आपलं कायमस्वरूपी सत्ता राहील. परंतु त्यांना जाती व्यवस्थेचा अभ्यास नसल्यामुळे हे लक्षात त्यांच्या येऊ शकलं नाही की क्षत्रिय जाती ज्या असतात, मराठा, जाट, पटेल सारख्या, या म्हणजे मगाशी एका मुलाखतीमध्ये बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी पण स्पष्टपणे मुलाखतीत सांगितलं होतं की मराठा माणूस हा कधीही चुकूनही मराठेतर पक्षाला मतदान करत नाही. इतकी स्पष्ट भूमिका बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी एक 8-10 दिवसापूर्वीच एका मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की मराठेतर म्हणजे क्षत्रियेतर, म्हणजे जातेतर, पटेलेतर, मराठेतर माणूस, या पक्षांना मराठा माणूस, जाट माणूस, पटेल माणूस चुकून सुद्धा मतदान करत नाही. हे जे काही निरीक्षण बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांचं होतं, ते निरीक्षण फडणवीसांनी लक्षात घेतलं नाही. त्यांनी पुन्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटता ठेवला, सरकारी रसद पुरवून लाखांचे मोर्चे काढायला लावले, पूर्ण महाराष्ट्र भीतीग्रस्त बनवला, भयग्रस्त बनवला आणि मराठा आरक्षण 2018ला दिलं. त्याचा परिणाम असा झाला की ओबीसींनी फडणवीसांना पण शिक्षा सुनावली. 2019 मध्ये फडणवीसचं सरकार गेलं आणि मवियाचं सरकार आलं. म्हणजे ओबीसींनी पृथ्वीराज चव्हाणाला पण शिक्षा अद्दल घडवली, फडणवीसांना पण अद्दल घडवली आणि त्याच्यानंतर 2024च्या निवडणुकीच्या आधी फडणवीसांच्या लक्षात ही गोष्ट आली असेल कदाचित आणि म्हणून त्यांनी जर ओबीसींना आपलंसं करायचं असेल तर ओबीसींना आपण दहशतीत आणलं पाहिजे आणि त्यांनी जरांगेचा पद्धतशीरपणे वापर करून घेतला आणि शरद पवारांनी जरांगेची बाजू घेतल्यामुळे फडणवीसांना त्याचा फायदा झाला. कदाचित असं असू शकतं की हे शरद पवार साहेब आणि फडणवीस साहेब यांच्यामधली काहीतरी एकजूट असण्याची शक्यता वाटते मला, किंवा जरांगेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपण हे ओबीसीचं राजकारण करू शकतो असं त्यांना वाटलं असावं कदाचित. पण एवढा मोठा फटका बसल्यानंतर मला खात्री आहे की शरद पवार साहेब आता एवढी मोठी अद्दल घडल्यानंतर शरद पवार साहेब किंवा काँग्रेस किंवा उबाठा वगैरे हे आता जरांगेला पाठिंबा देणं बंद करतील, समर्थन करणं बंद करतील आणि त्यांची जी काही गुंडगिरी आहे त्यांच्या समाजकंटकांची तिच्यावर काहीतरी लगाम लावतील आणि ओबीसीसाठी एक चांगलं वातावरण तयार करतील अशी अपेक्षा मी शरद पवार साहेब, उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, नंतर नाना पटोले साहेब आणि फडणवीस साहेब, शिंदे साहेब यांच्याकडनं करतो आहे आणि त्याप्रमाणे होईल वाटतो. बिलकुल. पण सर, म्हणजे आता ओबीसी एक गठ्ठा भाजपच्याकडे किंवा महायुतीकडे गेलेला आहे. 2014 पासून केंद्रामध्ये, म्हणजे जो ओबीसी मोठ्या प्रमाणात भाजपाकडे केंद्रातही मतदान करतो असं आपण म्हणतात, परंतु त्याच सरकारने ओबीसींचं विभाजन करण्याची प्रक्रिया गेल्या 10 वर्षापासून चालवली आहे रोहिणी आयोगाच्या माध्यमातून. म्हणजे जो ओबीसी एक गठ्ठा मतं देतो आहे त्याच ओबीसीला एकमेकांपासून तोडणं, विभाजन करणं,
त्याचं वर्गीकरण करणं, ही जी भूमिका घेतलेली आहे सरकारने किंवा त्या पक्षांनी, तरीही ओबीसी त्यांच्या पाठीशी जो जातो आहे, मग याचं नेमकं लॉजिक केवळ भीतीतच आहे की नेमकं आणखी काय आहे? हे बघा, ब्राह्मणशाहीची किंवा ब्राह्मणवादाची फार मोठी अडचण बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. काय अडचण निर्माण करून ठेवली बाबासाहेबांनी ब्राह्मणशाही समोर? की तुम्हाला सत्तेमध्ये यायचं असेल तर तुम्ही ज्यांना शत्रू समजतात, दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसी, त्यांचा पाठिंब्यावरच तुम्हाला सत्ता मिळेल. आणि ही सगळ्यात मोठी अडचण बाबासाहेबांनी ब्राह्मणांच्या समोर निर्माण करून ठेवलेली आहे. मग त्याच्यावर उपाय काय करायचा? तर ब्राह्मणवाद्यांनी हा उपाय शोधला की यांना एकमेकांमध्ये आपसामध्ये झगडत ठेवायचं, यांच्यामध्ये विभागणी करायची, यांना तोडायचं, एकमेकांच्या विरोधात दहशतीमध्ये ठेवायचं, मतं मिळवायची आणि सत्तेमध्ये यायचं. जे काँग्रेसने केलं ते नंतर भाजपने पण केलं. तर ज्याच्या पाठिंब्याने आपण सत्तेत येतो, तो पाठिंबा देणारा हा आपला मूलभूत शत्रू आहे, हे ब्राह्मणांना माहिती आहे. त्यामुळे शत्रूचा पाठिंबा घेताना शत्रूला किती डोक्यावर चढवावं की जेणेकरून आपणच भस्म होऊन जाऊ, तर ते भस्म होऊ नये याची ते काळजी घेतात. ओबीसीचा पाठिंबा घेतात पण ओबीसीची विभागणी पण करतात, ओबीसीचा पाठिंबा घेतात पण जातीय जनगणना पण करत नाही. तर ही हे लढाईचे धोरण असतात की तुम्ही जेव्हा लढत असतात त्यावेळेस तुम्हाला जे कोणी मित्र म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला मदत करायला येतं तेव्हा त्या मित्रांना डोक्यावर बसू देऊ नका. त्यांची फक्त मदत घ्या, वापरा, यूज अँड थ्रो, ही भूमिका ब्राह्मणवाद्यांची असते. त्यामुळे दलितांचा जरी पाठिंबा मिळाला काँग्रेसला तरी काँग्रेसने दलितांसाठी फार काही केलं नाही. उलट दंगलींना प्रोत्साहन दिलं, जाती दंगली, धार्मिक दंगली, मुस्लिमांनाही याच्यात ठेवलं अस्वस्थतेमध्ये. तर ब्राह्मणवादी काँग्रेसवादी भाजप हे ज्याच्या पाठिंब्याने सत्तेत येतात त्या लोकांना कधीही खांद्यावर किंवा डोक्यावर बसवत नाहीत. तर त्यांना माहित आहे की हे एकदा जर डोक्यावर बसलेत, एकदा जर खांद्यावर बसलेत तर आपणच भस्म होऊन जाऊ, याची रास्त भीती ब्राह्मणवादी काँग्रेस आणि ब्राह्मणवादी बीजेपीला सातत्याने वाटत असते. आणि म्हणून ते तुम्हाला गृहीत धरून तुमच्याकडनं येतात, तुम्हाला भीतिग्रस्तमध्ये घेऊन पाठिंबा घेतात आणि सत्तेमध्ये ते येत राहतात. हे जोपर्यंत दलित, आदिवासी, मुस्लिम यांची मानसिकता जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे पूर्ण भारतात असंच चालणार की जे तामिळनाडूमध्ये चालत नाही पण पूर्ण भारतात चालतं. तामिळनाडूमध्ये दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन हे सगळे ओबीसीच्या नेतृत्वाखाली काम करतायत आणि त्यामुळे तामिळनाडू पॅटर्न तयार झाला आहे ओबीसीच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून तो 60 वर्षापासून यशस्वी आहे आणि अजूनही पुढे तो अनेक वर्ष तो तामिळनाडू पॅटर्न यशस्वी राहील. जोपर्यंत ओबीसी नेतृत्व राहील तोपर्यंत तामिळनाडू पॅटर्न यशस्वी राहील. ओबीसीचं नेतृत्व जर खतम करण्याचा प्रयत्न तर तामिळनाडू पॅटर्न खतम होईल आणि मग तिथे एकदा काँग्रेस एकदा भाजप तामिळनाडूमध्ये पण यायला लागेल आणि तामिळनाडूमध्ये पण मग जाती दंगली सुरू होतील, धार्मिक दंगली सुरू होतील, भयग्रस्त वातावरण निर्माण होईल आणि जातीमध्ये भांडणं होतील. पण म्हणजे हा आता भाजपा किंवा महायुती ह्या पक्ष जे ज्यांना भरभरून आता मतदान ओबीसी समूहाने केलेलं आहे, भाजपा किंवा महायुती हे काही पुराण परंपराही मानतात. एका बाजूला म्हणजे ओबीसींनी जी एवढी मदत केली महायुतीला किंवा भाजपाला, तर त्याची परतफेड म्हणजे एक वर जर द्यायचा ठरवला म्हणजे महायुती सरकारने, ओबीसींना नेमका काय वर दिला पाहिजे या मोबदल्यात, असं तुम्ही नेमकं काय सांगा? मी तर म्हणणार की तुमच्या पाठीवर 100% एवढा उभा राहिलेला आहे, तुम्हाला सत्तेत जर आणलं असेल तर तुम्ही जात न्याय जनगणनेची भूमिका घ्या, 50% आरक्षण मर्यादा तोडण्याची भूमिका घ्या आणि ओबीसीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ओबीसींना आरक्षण द्या आणि मराठ्यांना पण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण द्या. जात न्याय जनगणना केल्यामुळे ते सहज शक्य होईल. आणि दुसरी सर्वसामान्य जनतेची मागणी जी आहे ती हीच आहे की त्यांनी किमान नाही मुख्यमंत्री तर निदान उपमुख्यमंत्री तरी करावं भुजबळ साहेबांना. ही साधी एका सर्वसामान्य ओबीसीची इच्छा आहे की उपमुख्यमंत्री तरी करावं, पण आज तशी काही परिस्थिती दिसत नाही.
कारण अजित पवार काही उपमुख्यमंत्री पद सोडणार नाही भुजबळांसाठी, आणि फडणवीस जर मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनतील. हे नेहमीप्रमाणे 2 मराठा 1 ब्राह्मण या पद्धतीने महाराष्ट्रात राजकारण चालू राहील. आणि असंच राजकारण जर चालू राहिलं 2 मराठा आणि 1 ब्राह्मण, तर एक ना एक दिवस ओबीसी खऱ्या अर्थाने जागृत होईल आणि स्वतःचा ओबीसी पक्ष स्थापन करून ओबीसीची सत्ता दलितांसाठी, आदिवासींसाठी, मुस्लिमांसाठी आणि मराठ्यांसाठी सुद्धा इथं ओबीसीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. पण शेवटी या सगळ्या निकालाचा म्हणजे आपण निकालाच्या पक्षांच्या आकडेवारी किंवा संख्येमध्ये जाणार नाही, परंतु या निकालाचा येणाऱ्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या एकूण सामाजिक जीवनावर नेमका काय प्रभाव किंवा परिणाम असणार आहे? जर दलित, आदिवासी, मुस्लिम, ओबीसी, मराठा या नॉन ब्राह्मीण समाज घटकांनी जर खऱ्या अर्थाने जर आत्मचिंतन केलं तर या 5 वर्षामध्ये निश्चित काहीतरी क्रांतिकारक बदल आपण घडवून आणू शकतो. या सगळ्या समाज घटकांमधल्या विद्वानांनी, साहित्यिकांनी, लेखकांनी, विचारवंतांनी छोटे मोठे आमिष बाजूला ठेवून, छोटे मोठे इगो बाजूला ठेवून कुठेतरी एकत्र जमून गंभीरपणे विचारविनिमय केला पाहिजे. काही निर्णय घेतले पाहिजेत. त्या निर्णयाप्रमाणे काम केलं पाहिजे. म्हणजे 2029 पर्यंत तुम्हाला स्वतंत्र असा एक बहुजन ओबीसी नेतृत्वाखाली बहुजन असा एक राजकीय पक्ष तुम्हाला तामिळनाडू पॅटर्नप्रमाणे उभा करता येईल, अशी माझी अपेक्षा या 5 वर्षामध्ये आहे आणि ती होईल असं मला वाटतं. त्याची चर्चा आमची अनेक लोकांशी चालू आहे. बिलकुल. शेवटीच या मुलाखतीचा समारोप करताना तुम्ही नेमकं काय सांगाल सर? मी नेमकं हे सांगेल की भयग्रस्त वातावरण निर्माण करून, समाज घटकांना भयभीत करून जास्त दिवस तुम्हाला राजकारण करता येणार नाही. कारण सगळ्याच समाज घटकांमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये जागृती निर्माण होते आहे आणि स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा पक्ष, स्वतःचं राजकारण उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि तो याच्यानंतर अधिक गतिमान होईल. हा मला वाटतं योग्य तो संदेश लोकांसाठी राहील असं मला वाटतं. बिलकुल. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आज जो महायुतीचा विजय झाला, या महायुतीच्या विजयामध्ये ओबीसींचा मतदानाचा सिंहाचा वाटा आहे. आणि तो का आहे की ओबीसी समाजाला त्यापूर्वीच्या सत्ताधारी जातींनी भयग्रस्त बनवल्यामुळे त्या ओबीसी जातींना एक सुरक्षितता हवी होती आणि त्या सुरक्षिततेच्या साठीच त्यांनी दिलेलं मतदानाचा परिणाम महायुती आणि भाजपा प्रणित महायुती ही सत्तेवर आली आणि त्या युतीने आता जातीचे प्रश्न, सगळ्या जातींचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवावेत अशी अपेक्षा माननीय प्राध्यापक श्रावण यांनी व्यक्त केली आहे. आणि त्यांनी या अगदी या निकालावर लगेचच त्यांनी जर चर्चेला येण्यासाठी जी मान्यता दिली त्याबद्दल त्यांचं त्रिवेज मीडियातर्फे मी मनापूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर, आपण त्रिवेज मीडियाला वेळ दिल्याबद्दल. जय ज्योती, जय.